अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अंकुश काकडे यांनी मोठा दावा केलाय। 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येणार होते असा खुलासा काकडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। पाहूयात अंकुश काकडेंनी नेमकी काय पोस्ट केलेली आणि त्यावर नेमक्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया काय आल्यात त्याविषयी सविस्तर। दादा तुम्ही हवे होतात, महत्वाचा निर्णय घेणार होतात। पवारांचे नेते अंकुश काकडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत। अंकुश काकडेंनी सांगितली अजितदादांची ती इच्छा। अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकारण तापलंय। दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अंकुश काकडे यांनी फेसबुक पोस्ट करत एक मोठा दावा केलाय। 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र येणार होते असा खुलासा काकडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय। आज दादा तुम्ही हवे होता, तुम्ही आज एक महत्वाचा निर्णय घेणार होतात अशी पोस्ट अंकुश काकडेंनी केली आहे। सोबतच दादा हयात असते तर आज राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आमची थोडीशी तणातणी होत होती। त्याच वेळेला दादा आम्हाला म्हणाले होते की अरे फार तणातणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत। कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं। दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू। आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते तर या दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा आज नाहीत आणि हे विलीनीकरण होत नाही ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी ही विलीनीकरणाबाबत प्रथमच मनातलं सगळं बोलून दाखवलंय। विलीनीकरणाबाबत अजितदादा आणि माझी चर्चा झाली होती असं स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलंय। ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा। आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही। तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे। त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया। दरम्यान शरद पवारांच्या पक्षाचे नेते सत्तेत येण्यासाठी अशा मनगडत गोष्टी पसरवत असल्याचा टोला परिणय फुके यांनी लगावलाय। तर दादांनी काही चर्चा केल्या असतील तर त्यात शंका घेणं चुकीचं असल्याचं सुनील शेळकेंनी म्हटलंय। नाही, मला असं वाटत नाही की राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचं काही विलीनीकरण होणार आहे किंवा होणार होतं। मला असं वाटतं अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा मुद्दामून ओळापळ करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी नेते करतात आहे। जे सत्तापासून लोक आहेत ते सत्तेमध्ये येण्याकरता या प्रकारचं काहीतरी एक मनगणन कहाण्या तयार असतात आहे। राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलीनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलीनीकरणाची काही बोलणी झाली नव्हती। आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत, म्हणून आता नेमकं काय घडलं त्याचे काय पुरावे आहेत या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे, म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते। काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे नेते आदरणीय अजितदादा होते। दादांनी जर पुढल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण आहे किंवा आम्ही त्या नाकारतही नाही, परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलीनीकरण करायचं, मर्ज करायच्यात, ह्या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत
यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील. परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 3 प्रमुख पक्ष आहेत. आणि NDAमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घटक पक्ष असल्याने आगामी काळात महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन तो निर्णय केला जाईल आणि त्यामध्ये सुनित्रा वहिनी सक्षम आहेत, त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत. पवारांचे नेते अंकुश काकडेंच्या पोस्टमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. विरोधकांनी विलिनीकरण शक्य नसल्याचा दावा केलाय. मात्र दोन्ही राष्ट्रवादीतील अनेक नेते त्याबाबत सकारात्मक असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुढील काही दिवसात विलिनीकरणाबाबत काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.